राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. सर्व काही बातम्या पाहणार आहोत, यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. राज्यात कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी महाअभियान 19 जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषी मंत्री भरणे यांचे निर्देश. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना 25 कोटींचा निधी मंजूर. एप्रिलमध्ये अवकाळीत नुकसान भरपाईसाठी 14,58,00,000 मंजूर. 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार मदत. महाराष्ट्रातून मान्सून गायब, जागतिक हवामान बदलाचे परिणाम तीव्र होणार, भारताला बसणार फटका, एल निनोचा प्रभाव वाढला. तिसऱ्यांदा कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती समोर. देशातील 197 जिल्ह्यांना एल निनोचा धोका, केंद्र सरकारकडून विशेष कृती आराखडा तयार. केळी उत्पादकांना तातडीने मदत करा, वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या फळपिकांचे पंचनामे करा. लोकप्रतिनिधीच्या बैठकीत कृषी मंत्र्यांचे निर्देश. विजांच्या कडकडासह वादळी वारे वाहण्याची शक्यता, हवामान विभागाचा तब्बल 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट. पाऊस आता येणार. शक्तीपीठ रद्दसह शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा, राजू शेट्टी यांचा रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा. अकोला पीक विमा प्रकरणाची सखोल चौकशी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सादर करण्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. राज्यात मान्सूनपूर्व रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू, थेट गोठ्यांवर मिळणार लसीकरणाची सेवा. कांदा खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा छळ, एक ट्रॅक्टर खरेदीसाठी लावले तब्बल 29 तास. नाफेड वखार महामंडळाविरोधात संताप व्यक्त. जगाच्या शाश्वत विकासात भारताचे मोठे योगदान, फ्रान्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी, 3 महिन्यात 5 वेळा खतांची दरवाढ. 50 किलोच्या पोत्यासाठी आता 2450 रुपये, गतवर्षीच्या तुलनेत 1000ची वाढ. 30 जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास पीएम किसानचा हप्ता होणार बंद, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार. ई-केवायसीसाठी 30 जूनची मुदत. आधी लाभ न मिळालेले शेतकरी कर्जमाफी, 2017 व 2019च्या कर्जमाफीत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार. राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय. गोकुळ शुगर कारखान्याविरोधात तलावात जलाक्रोश, 130 कोटी ऊसबिलाची थकबाकी. ऊसबिलांचा प्रश्न पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी. लाडक्या बहिणींच्या खात्यात आता थेट 6,000 रुपये जमा होणार, 4 महिन्यांचे पैसे एकदाच मिळणार. मोठी माहिती समोर. पेट्रोल डिझेल पुन्हा मागण्याचे संकेत, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. कोट्यवधी जनतेची चिंता वाढली. महागाई कर्जमाफी प्रश्नावर आवाज उठवा, उद्धव ठाकरे फुटीच्या चर्चानंतर खासदारांची बैठक. शासकीय कांदा खरेदी दरात वाढ, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सातत्याच्या मागणीनंतर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार, निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार. आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश. जेवणात औषधात मिठाईत भेसळ, लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा. भेसळखोरांनो सावधान, तक्रारीसाठी हेल्पलाईन आणि ईमेल जारी. बाजार समित्यात शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करा, नाफेड NCCFला 30 जूनपर्यंत लक्ष्यपूर्तत्वाचे आदेश. महागाईचा भडका, घरगुती गॅस सिलेंडर महागला, तब्बल 29 रुपयांनी दरवाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार. पुढच्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात येणार, विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट. हवामान विभागाची माहिती समोर. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठळक व झटपट बातम्या आपण पाहिल्या आहेत, तर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.